नमस्कार, मी लाल बावटा चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. एकीकडे देशभरात पक्षांची आणि संघटनांची कार्यालये AC आणि आलिशान भिंतींनी सजलेली असतात. तिथेच सण, उत्सव आणि वर्धापन दिन साजरे केले जातात. पण कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील करड्याळमधील कामगारांनी या परंपरेला फाटा दिलाय. ज्या हातांनी इमारती उभ्या राहतात त्याच कष्टाळू हातांनी थेट आपल्या कर्मभूमीवर म्हणजे बांधकाम सुरू असलेल्या साईटवरच संघटनेचा झेंडा फडकवलाय. काय आहे हा संपूर्ण प्रकार? पाहूयात या विशेष बातमीत. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स म्हणजेच SITU चा वर्धापन दिन 30 मे रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण देशात SITUच्या कार्यालयांवर झेंडावंदन होत असताना कागल तालुक्यातील करड्याळ येथील बांधकाम कामगारांनी मात्र हा वर्धापन दिन एका अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला. करड्याळ येथे कामगारांच्या घामाची आणि कष्टाची साक्ष देणाऱ्या एका बांधकामाच्या साईटवरच हा सोहळा पार पडला. यावेळी कामगार नेते कॉम्रेड दिनकरराव जाधव यांच्या हस्ते SITUचा लाल बावटा मोठ्या अभिमानाने फडकवण्यात आला. ज्या ठिकाणी अहोरात्र कष्ट करून गगनचुंबी इमारती उभ्या राहतात त्याच ठिकाणी कामगारांनी एकत्र येत आपल्या हक्काचा झेंडा उभारला. हे अनोखं झेंडावंदन पाहण्यासाठी आणि कामगारांचा उत्साह वाढवण्यासाठी करड्याळमधील ग्रामस्थांनी आणि नागरिकांनीही तिथे मोठी गर्दी केली होती. झेंडावंदन होताच संपूर्ण परिसर कामगारांच्या गगनभेदी घोषणांनी दणाणून गेला. लाल बावटे की जय, लाल बावटे की जय, CITU जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, CITU जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, CITU झिंदाबाद. कामगार एकजुटीचा विजय असो. यावेळी बोलताना बांधकाम कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की लाल बावटा बांधकाम कामगार संघटना SITU आज SITU संघटनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम समोर होत आहे. प्रत्यक्ष कामाच्या दर्शने फोटो होत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे तालुका सेक्रेटरी राजाराम आरडे, तालुका उपाध्यक्ष यल्लाबा पाटील, माझे मित्र विनायक सुतार आणि माझे मित्र शिवाजी लोहार, शिवाजी सुतार आणि उपस्थित माजी सरपंच विठ्ठल टेपुवडे आणि सर्व बांधकाम कामगार, या सर्वांचे मी आज वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि प्रत्यक्ष कामाला आम्ही सिद्धनेरली ऑफिसमध्ये झेंडावंदन, मुरगुड ऑफिसमध्ये झेंडावंदन, कापशी ऑफिसमध्ये झेंडावंदन होत असते. प्रत्यक्ष ठिकाणी प्रत्यक्षात झेंडावंदन करत आहोत. तरी सर्वांची या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला सर्वांचे आभार मानतो. कार्यालयाच्या 4 भिंतीत उत्सव साजरा करण्यापेक्षा ज्या ठिकाणी कामगार आपला घाम गाळतो तिथेच संघटनेचा झेंडा फडकवणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि हाच आमचा खरा वर्धापन दिन आहे. कार्यालयापुरते मर्यादित न राहता थेट कर्मभूमीवर जाऊन साजरा केलेल्या या अनोख्या वर्धापन दिनाची सध्या संपूर्ण कागल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. खरंच करड्याळच्या या कामगारांनी दाखवून दिलंय की कामगारांची खरी ताकद ही कार्यालयात नाही तर त्यांच्या कर्मात असते. यावेळी करड्याळचे माजी सरपंच विठ्ठल टिपुगडे, लाल बावटा संघटनेचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड राजाराम आरडे, कॉम्रेड विनायक सुतार, कॉम्रेड शिवाजी सुतार, कॉम्रेड यल्लापा पाटील, कॉम्रेड शिवाजी लोहार व कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते. कामगारांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. शेती, माती आणि कष्टकऱ्यांच्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पाहत रहा लाल बावटा चॅनल. धन्यवाद.